सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांचा एबीपी माझाकडून पर्दाफाश। तब्बल 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरी। एबीपी माझाच्या बातमीनंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी वडेट्टीवारांकडून सखोल चौकशीची मागणी। बेजबाबदार मंत्र्यांचा भरणा, वडेट्टीवारांचा तानाजी सावंत यांना टोला। या प्रकरणी एसआयटी नेमा, वडेट्टीवारांची मागणी। विभागनिहाय बैठकांच्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर। सह्याद्री अतिथीगृहावरती भाजपा आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज बैठक। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यांना विधानसभेमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपची रणनीती। कोकण आणि मुंबईमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकडे भाजपचं लक्ष। तसंच ठाकरे गटामध्ये नाराज असलेल्यांना हेरून भाजपमध्ये आणण्याचेही प्रयत्न। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखोंच्या संख्येनं प्रहारचा आक्रोश मोर्चा। आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू लक्षवेधी मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरती ठाम। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांची जनसन्मान यात्रा। यात्रेचा दिंडोरीमधून शुभारंभ। नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघामधून यात्रेला सुरुवात। प्रमुख पदाधिकारी आणि मंत्र्यांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नवं गाणं लॉन्च। गीत राष्ट्रवादी, सन्मान महाराष्ट्रवादी। राष्ट्रवादीच्या दिंडोरीमधल्या सभास्थळी श्रीराम शेटे यांचे फ्लेक्स, तर तटकरेंच्या नाशिक दौऱ्यामध्ये श्रीराम शेटेंनी केलं होतं स्वागत। शरद पवारांच्या निष्ठावंतांची अजित पवारांना साथ मिळाल्यामुळे चर्चा। प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील। जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी, अजित पवारांचं विधान। वाढवण बंदर प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री घेणार आढावा। वाढवण बंदराच्या संदर्भात आज दुपारी मुख्यमंत्र्यांची बैठक। काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रानं दिली परवानगी। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता। 2 दिवसांपूर्वी राज्यामधल्या पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा झाला होता रद्द। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींचा 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौरा। राहुल गांधी महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या घेणार गाठीभेटी। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन। सिंहगड रस्त्यावरील पूल सुरू करा, आंदोलकांची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यासोबत चर्चा। बांगलादेशमध्ये अडकलेल्या राज्यामधल्या विद्यार्थी आणि इंजिनियर्सच्या सुटकेच्या संदर्भात चर्चा। अडकलेल्यांच्या सुटकेसाठी पूर्ण प्रयत्न करणार, एस जयशंकर यांची ग्वाही। 36 तासांच्या नंतर कांद्याचे 30 ट्रक बांगलादेशासाठी रवाना। सीमा सील केल्यानंतर बांगलादेश सीमेवरती कांद्याचे 150 ट्रक अडकले होते। पुढच्या 24 तासांमध्ये अन्य ट्रक देखील बांगलादेशला रवाना होणार। बांगलादेशामधल्या अराजकतेचा हळद निर्यातीला सुद्धा फटका। हिंगोली जिल्ह्यातील 25 ते 30% हळद बांगलादेश मार्गे निर्यात होते। बांगलादेशातील परिस्थितीमुळे हळद निर्यात सध्या ठप्प। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा 3रा दिवस। जगदीप धनखड, सुनीता केजरीवाल आणि कपिल सिब्बल यांच्यासोबतच सोनिया गांधी यांची ठाकरे भेट घेणार। भेटीमध्ये देशामधल्या विविध विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता। महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत। सरकारी योजनांच्या प्रचारासाठी 50,000 तरुणांची नेमणूक करणार। मुंबईमध्ये म्हाडाची नवीन लॉटरी जाहीर। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर। 20 तारखेला योग्य तो निर्णय घेणार, श्रीरंग बर्गे यांची माहिती। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकरांना स्वतंत्र केबिन मिळावी यासाठी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप। मुंबई विद्यापीठाच्या जवळ पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची गैरसोय। महिलांना कुठे पदपथावरती तर कधी रेल्वे स्थानकावरती घालवावी लागते रात्र। फिरतं स्वच्छतागृह सुद्धा नसल्यामुळे मोठी पायपेट। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.